घर घर तर जातं ग हे गाणं ज्या स्टेजवर मी गायलं त्याची पार्श्वभूमी, त्या वातावरणाची पार्श्वभूमी अशी होती. ती अहमदनगरची वैतागवाडी. आता तिचं नामांतर झालं होतं. सिद्धार्थनगर या नावानं. तिथं आजचा कार्यक्रम झाला होता. आता अशा अनेक दलित वस्त्यांना अशी नावं प्राप्त झालेली आहेत. ते काय माझ्यासाठी नवं नाही. खेडी शहरं ही पालथी घालताना मी हे अनुभवत आलो आहे. त्यातलंच हे नामांतराचा परिणाम माणसाच्या विचारधारेवर होत असतो. मला या वस्तीनं बरंच काही दिलं. विशेष मला अभिमान वाटण्यासारखी ही पवित्र जागा, अभिमान वाटावा असा एक ध्येयवेडा शिक्षक गायकवाड गुरुजींच्या रूपात, म्हणजे त्या गायकवाड दाम्पत्याच्या रूपात क्रांतीचा झेंडा रोवायला गेला. त्यांचा मुलगा जयंत गायकवाड ही समाजसेवेच्या प्रवाहात येऊन मिळालेला आहे. माझ्या जन्मानंतर म्हणजे 1924 साली सोमवंशी हरिजन बोर्डिंगची स्थापना झालेली. माझे आणि सर्वच दलित जाती जमातीचे उद्धार करते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी या बोर्डिंगला भेट दिली होती. ज्या मातीला बाबासाहेबांचा पदस्पर्श झाला ती ही पवित्र माती, इतिहास घडवणारी ही एक पावनभूमीच आहे. तिला ज्या दाभी गायकवाड गुरुजींनी प्रकाशात आणलं त्याच वस्तीत सिद्धार्थनगरमध्ये लहानसं स्टेज सजलं होतं आणि त्या ठिकाणी मी कार्यक्रम करीत होतो. स्थानिक वाद्यकारांची साथ होतीच. जी गीतं मी गायली त्यात आता मी जे गीत घर घर तर जातं गायलं तेही होतं. आणि पुढं असंच मी गात राहिलो आणि शिवाजी महाराजांचा ज्योल्य अभिमान तेवत असतानाच एक गीत जन्माला आलं. शिवछत्रपतींच्या शौर्यामुळे त्या काळात जशी शाहिरांना महाराजांवर पोवाडे लिहिण्याची उर्मी उफाळून आली आणि ती आजतागायत टिकली, जोपासली, फोफावली, तशीच उर्मी बाबासाहेब आंबेडकरांबद्दल मला वाटायची. माय माऊलींना ती ऐकू वाटावी, ऐकायला मिळावी, किमान पोटात बाळ असताना, असा माझा ध्यास असायचा. मी रात्रंदिवस बाबासाहेबांचा विचार माझ्या मेंदूत चालू असायचा. जणू झपाटल्यासारखी माझी अवस्था झाली होती. शायरांनी शिवजन्मावर कवनं लिहिली, पोवाडे लिहिले, तसंच गीत मी माझ्या बाबासाहेबांच्या जन्माचंही लिहिण्याचा एक सुखावणारा विचार घेऊन लिहायला बसलो. लोकांनाही बाबासाहेबांची आत्मीयता ही जीवापेक्षा अधिक वाटत होती. बाबासाहेबांची स्वप्न दिवसा डवळ्या बघायची. त्यांच्या नावाचा करिश्मा वाढतच होता. एक इमानी समाज तयार होत होता. दलित वर्गात लाट उसळली होती. त्यांच्याविषयीचं गाणं ऐकायला लोक उत्सुक असत. माय मावल्याही उत्सुक असत. आणि अशा महामानवाच्या जन्माबद्दल तुलनात्मक लिहिताना माझी लेखणी शांत राहणार होती का? नाही. आणि मी गीत लिहायला घेतलं. पाऊलांच्या खुणा, ज्यात मी बाबासाहेबांच्या जन्मखुणांचा इतिहास वर्णिला. महामायेला गौतम बुद्ध जन्म घेण्याच्या वेळी जाणवले तशीच स्वप्नसृष्टी मी या गीतात उभी केली. पोटात बाळ राहिलेल्या एका माऊलीच्या स्वप्नसागरात ती त्यात डुंबत गेली, रममाण झाली, असा कल्पनाविलास मी चितारला. आणि गुणांचा साठा वर्णन करताना दलितांचा दाता, बलशाली सेना, पहाडी पुरुष, वीराची भाषा, करारी वाणी, अशा उत्तुंग शब्दांची उधळण मी त्यात केली. बुद्धाचाही संदेश समाजापर्यंत पोचवण्यासाठी मी म्हटलं, दलिता तुझा तू दीप बनावे, भूमी भोवतीची उजळीत जावे.
गाता गाता वामन श्रावण भरीत होता ताना ग, असं जे गीत मी लिहिलं ते म्हणजे पावलांच्या खुणा, पावलांच्या खुणा. कुशीत असता गोजिरवाणा, कुशीत असता गोजिरवाणा, स्वप्नी आले भीमराणा ग. कुशीत असता गोजिरवाणा, स्वप्नी आले भीमराणा ग. पाहिल्या पुन्हा पाऊलांच्या खुणा ग, पाहिल्या पुन्हा पाऊलांच्या खुणा. मखमलीवरुनी मंडपात जाता, पाहिला पुन्हा मी दलितांचा दाता. मखमलीवरुनी मंडपात जाता, पाहिला पुन्हा मी दलितांचा दाता. उठून कोणी करी ललकारी, उठून कोणी करी ललकारी, भीम पुन्हा दिसताना ग. उठून कोणी करी ललकारी, भीम पुन्हा दिसताना ग. पाहिल्या पुन्हा पाऊलांच्या खुणा ग, पाहिल्या पुन्हा पाऊलांच्या खुणा. ऋणा आठवूनी घोषणा करूनी, वाणी भीमाची कानी भरूनी. ऋणा आठवूनी घोषणा करूनी, वाणी भीमाची कानी भरूनी. जिवंत झाली जणू बलशाली, जिवंत झाली जणू बलशाली, जुनी भीमाची सेना ग. जिवंत झाली जणू बलशाली, जुनी भीमाची सेना ग. पाहिल्या पुन्हा पाऊलांच्या खुणा ग, पाहिल्या पुन्हा पाऊलांच्या खुणा. राहू नका रे गुलामीत आता, ठेवून जगावे सदा उंच माथा. राहू नका रे गुलामीत आता, ठेवून जगावे सदा उंच माथा. गरजत असता भीम भवताली, गरजत असता भीम भवताली, डुलू लागल्या माना ग. गरजत असता भीम भवताली, डुलू लागल्या माना ग. पाहिल्या पुन्हा पाऊलांच्या खुणा ग, पाहिल्या पुन्हा पाऊलांच्या खुणा. पाहिले पुन्हा मी पाडी पुरुषा, वीरा शोभणारी वीराचीच भाषा. पाहिले पुन्हा मी पहाडी पुरुषा, वीरा शोभणारी वीराचीच भाषा. तीच करारी वाणी आणि, तीच करारी वाणी आणि तोच करारी बाणा ग. तीच करारी वाणी आणि तोच करारी बाणा ग. पाहिल्या पुन्हा पाऊलांच्या खुणा ग, पाहिल्या पुन्हा पाऊलांच्या
बाबासाहेबांच्या कुळा दलिता तुझा तू दीप बनावे भूमी भोवतीची उजळीत जावे दलिता तुझा तू दीप बनावे भूमी भोवतीची उजळीत जावे गाता गाता वामन श्रावण गाता गाता वामन श्रावण गाता गाता वामन श्रावण गाता गाता वामन श्रावण भरीत होता तानाग गाता गाता वामन श्रावण भरीत होता तानाग पाहिल्या पुन्हा पावलांच्या खुणा ग पाहिल्या पुन्हा पावलांच्या खुणा कुशीत असता गोजिरवाणा कुशीत असता गोजिरवाणा स्वप्नी आले विमराण ग कुशीत असता गोजिरवाणा स्वप्नी आले विमराण ग पाहिल्या पुन्हा पाऊलांच्या खुणा ग पाहिल्या पुन्हा पाऊलांच्या खुणा ग पाहिल्या पुन्हा पाऊलांच्या खुणा. पायघडी हे गीत लिहिताना अनुभवाचा साठा माझ्या पाठीशी होता. असं सुंदर आणि भविष्यवाणी वर्तविणारं गीत मी लिहिलं ते एका अनुभवातूनच. मला भिक्षुणींच्या त्यागमय समर्पित तसंच संतुष्ट जीवनाचं नेहमीच कौतुक वाटायचं. तिच्या मनातली आंदोलनं मला जाणवत असायची. आम्रपाली असो, यशोधरा असो, विशाखा असो किंवा यासारख्याच भिक्षुणी असोत, मला त्यांच्या अंतर्मनाचा ठाव घेण्याची संधी या गीतातून मिळाली. मी श्रावस्तीला जाऊन आलो होतो. ती आठवून मला या गीताची प्रभावी प्रेरणा मिळाली. म्हणूनच तर मी पुढच्या पिढीची वाट कशी असेल हे सांगू शकलो ते याच गीतातून. श्रावस्तीचंच बघा ना, श्रावस्ती बुद्धाची नगरी, ज्या ठिकाणी गौतम बुद्ध बनले ते जेतवन विहारात तपश्चर्या करायचे. इथूनच त्यांनी ज्ञानाचा प्रसार व प्रचार केला. आनंदाने बोधिवृक्षाची फांदी आणून जी लावली, आनंद या त्यांच्या शिष्याने बोधिवृक्षाची फांदी आणून जी लावली ती आनंदरूपी बोधिवृक्ष म्हणून ओळखली जाऊ लागली. या बोधिवृक्षाखाली भगवान बुद्धांनी तपश्चर्या केली. उत्तर प्रदेशातलं हे शहर. बुद्धासमोर उपासक, बौद्ध भिक्खुनी, भिक्खू बुद्धाचा धम्मोपदेश ऐकायचे याच आनंद बोधिवृक्षाखाली. देश विदेशीच्या लोकांचं आगमन होणारं हे ठिकाण होता. वृक्षाच्या वीट चौथऱ्याच्या चारही बाजूंनी जी भूमी आहे ती पोकळ आहे. किती मोठं आश्चर्य! इथे कोणीही कशाचीही मागणी करताना मला आढळलं नाही. याच ठिकाणी महामुगलान कुटी आहे, अंगुलीमाल कुटी आहे, शिवली महान भंतेंची कुटी आहे. बुद्ध इथे वास्तव्यास असताना येथे जंगल होते. बुद्धांना दानरूपाने ही जागा प्राप्त झाली होती. दानरूपाने याच ठिकाणाहून बुद्धांना 24 वर्षे वास्तव्यास राहून उपदेश दिला. अशी ही श्रावस्ती, वैशाली अशीच, लुंबिनी ही अशीच. पुढची पिढी याच मार्गाने जाण्याची परिकल्पना माझी मलाच पटली होती. असं जर झालं तर मी संपूर्ण भारत बौद्धमय करीन ही बाबासाहेबांची प्रतिज्ञा खरी ठरणार होती. आणि म्हणून माझं हे पायघडी नामक गीत अधिक महत्त्वपूर्ण ठरतं. प्रपंचाची चिंतायुक्त वाट
प्रपंचाची चिंता युक्त वाट सोडून भगवान बुद्धाची चिंता मुक्त वाट स्वीकारलेल्या माय माऊलीची ही विचारधारा सर्वांना प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरावी असं मला वाटतं. म्हणून ज्या गीताची रचना सुंदररित्या झालेलं हे गीत होतं पायघडी. संसाराची तुटली वेळी संसाराची तुटली वेळी तुटली माझी हातकडी मी बुद्धाची पायघडी संसाराची तुटली वेळी संसाराची तुटली वेळी तुटली माझी हातकडी मी बुद्धाची पायघडी मी बुद्धाची पायघडी घरी नदारी ना संसारी घरी नदारी ना संसारी आले वनी मी आज सडी मी बुद्धाची पायघडी मी बुद्धाची पायघडी ईश्वरीच्या पायधुळीचे अंगण माझ्या ईश्वरीच्या पायधुळीचे अंगण माझ्या निवार माता आणि सुजाता झाल्या माझ्या ईश्वरीच्या पायधुळीचे अंगण माझ्या निवार माता आणि सुजाता झाल्या माझ्या शोधित होते मी संसारी शोधित होते मी संसारी आनंदाची हीच घडी
सर्वस्तीला वैशालीला लुंबिनीला राधाई याच पदाने गायन कोणी भगवंताची गाथा सर्वस्तीला वैशालीला लुंबिनीला राधाई याच पदाने गायन कोणी भगवंताची गाथा याच पथाने जाईल वामन याच पथाने जाईल वामन भीमरायाची 22वी पिढी मी बुद्धाची पायंगडी मी बुद्धाची पायंगडी संसाराची तुटली वेळी संसाराची तुटली बेडी तुटली माझे हातकडी मी बुद्धाची पायंगडी बुद्धगया पाहून नुकताच परतलो होतो. दादासाहेब रुपवते, प्रेमानंद आणि त्यांच्या कुटुंबातील काही व्यक्तींबरोबर जाऊन आलो होतो. तरीही बुद्धगया डोळ्यापुढून हलत नव्हतं. तेथे तो प्रचंड असा बुद्धाप्रती प्रेरणादायी ठरावा असा बोधिवृक्ष पाहिला. तो शांत परिसर पाहिला. देश विदेशातून विशेषतः बौद्ध देशातील लोक ज्या आस्थेने तेथे विनम्र होताना मी पाहिले तेव्हा बाबासाहेबांच्या धम्माभ्यास आणि बुद्धिमत्तेची कमाल वाटली. गोंधळाची अवस्था संपवून माणसाला माणूस म्हणून स्थान देणारा, कुठल्याही भेदभावापासून अलिप्त असा आणि जीवनाच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देणारा बुद्धाचा विचार बाबासाहेब आम्हाला देऊन गेले होते. आजवर हातचं सोडून पळत्याच्या मागे आपण उगीच धावलो असंही क्षणभर वाटलं. आणि म्हणून या बोधिवृक्षाचं महत्त्व माझ्या लेखीच काय, प्रत्येक बौद्ध म्हणवणाऱ्या समाज बांधवाला खूप असंच होतं. तो बोधिवृक्ष पाहिला आणि धन्य झालो. बुद्धाला ज्या वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली तो बोधिवृक्ष, बिहारच्या त्या रमणीय क्षेत्रात असणारा बोधिवृक्ष, भक्ती याल खिलजीने आक्रमण करून याला नष्ट करण्याचा प्रयत्न केला पण भिक्खूंनी धाडसाने ज्याला वाचवले तो बोधिवृक्ष, ह्युन संघने ज्याची नोंद घेतली तो हा चौथा वृक्ष म्हणजे हा बोधिवृक्ष, कितीतरी वर्षे जुना, ज्याची एक फांदी सम्राट अशोकाने पुत्र महेंद्र आणि मुलगी संघमित्रास देऊन श्रीलंकेस धम्मप्रचारार्थ पाठविली तो हा बोधिवृक्ष. या वज्रासनातली बुद्धाची ठशाच्या रूपातली पावले 7 दिवस याला भगवान बुद्ध एकटक तेही उभे राहून बघत होते. तो बोधिवृक्ष बोधिगयाला जाऊन तर आलो, बोधिवृक्ष पाहून तर आलो, पण त्याच्याविषयीची आंदोलनं संपत नव्हती, ओढ संपत नव्हती. आणि एक दिवस मी गीत लिहायला घेतलं. गीताला नाव दिलं बोधिवृक्षा मला. आणि ते लिहिलेलं गीत माझं मलाच खूप समाधान देऊन गेलं. त्याची चालही माझ्या मनासारखीच झाली होती, लाभली होती आणि मी ते गीत गाऊ लागलो, बोधिवृक्षा मला. बोधिवृक्ष मला लागली ओढ तुझी, बोधिवृक्ष मला लागली ओढ तुझी, सावली गोड तुझी, सावली गोड तुझी, सावली गोड तुझी, सावली गोड तुझी. सुगंधी वेली फुले आज
तुझ्या भोवताली जशी गौतम सख्याच्या अंतरातली पावली. सुगंधी वेली फुले आज तुझ्या भोवताली जशी गौतम सख्याच्या अंतरातली पावली. अशा वेली सईते अशा वेली सीते असावी जोड तुझी. अशा वेली सईते असावी जोड तुझी. असावी जोड तुझी सावली गोड तुझी. असावी जोड तुझी सावली गोड तुझी. तुझ्या छायेच्या आणि मायेच्या पंखाखाली इथेच गौतमाला ज्ञानाची प्राप्ती झाली. तुझ्या छायेच्या आणि मायेच्या पंखाखाली इथेच गौतमाला ज्ञानाची प्राप्ती झाली. तुझ्या तोडीला जगी तुझ्या तोडीला जगी नाही तोड तुझी. तुझ्या तोडीला जगी नाही तोड तुझी. नाही तोड तुझी सावली गोड तुझी. सावली गोड तुझी. सावली गोड तुझी. ठाई ठाई तुझे कोंब तूच फुलवावे. बोधी वृक्ष परी तुझ्या पदी डुलवावे. ठाई ठाई तुझे कोंब तूच फुलवावे. बोधी वृक्ष परी तुझ्या पदी डुलवावे. मुळी तुझीच पुन्हा बनावी मोड तुझी. मुळी तुझीच पुन्हा बनावी मोड तुझी. बनावी मोड तुझी सावली गोड तुझी. सावली गोड तुझी. सावली गोड तुझी. इथे व्हावी आता वामनची. प्रतिभा भाव सात नावी आता वामनची. प्रेरणा तूच इथे व्हावी आता वामनची. प्रतिभा पावसात नावी आता वामनची. बनावी तूच आता बनावी तूच आता गाणी गोड तुझी. बनावी तूच आता गाणी गोड तुझी. गाणी गोड तुझी सावली गोड तुझी. सावली गोड तुझी. सावली गोड तुझी. बोधी वृक्ष मला लागली ओढ तुझी. बोधी वृक्ष मला लागली ओढ तुझी. सावली गोड 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 तुझी. बोधी वृक्षा मला गीत लिहून तर झाले. मला आठवत होता बुद्धगयेतला तो बोधिवृक्ष जो दादासाहेबांबरोबर जाऊन मी बुद्धगयेत पाहिला होता. त्या बोधिवृक्षाखाली शांत चित्ताने मी बसलो होतो. त्याचं गळून पडणारं एक एक पान अवलोकन केलं होतं. पान पडलं की श्रद्धेनं ते हस्तगत करून देशोदेशींचे लोक आपल्या घरात संग्राह्य म्हणून आणि एक आठवण म्हणून घेऊन जाणाऱ्या
तसंच बुद्धावर श्रद्धा ठेवणाऱ्यांचा मला हेवा वाटत होता. आपल्या लोकांच्या मनोवृत्तीला कसं बदलावं कळत नव्हतं, पण मी लिहिणारच होतो. सर्व काळज्या व चिंता क्षणभरात दूर करणारा हा बोधिवृक्ष आणि आयुष्यातील सगळ्या दुःखावरचं औषध म्हणजे बौद्ध धर्म मी जगाला सांगणार होतो. आणि तसंच त्याचप्रमाणे आम्रपाली हा एक विषय माझ्यासाठी जिव्हाळ्याचा होता. आम्रपालीवर जेव्हा गीत लिहायला घेतलं तेव्हा ते कसं चितारावं याची मला कल्पना येईना. नेमके शब्द कसे उतरतील याची मला चिंता होती. कारण आम्रपालीची कथा ही अतिशय आव्हानात्मक होती. वैशाली नगरी म्हणजे बिहारमधील जिल्ह्याचं शहर. कथा अशी सांगते की आम्रपाली कुणाची मुलगी हे कुणालाही माहीत नव्हतं, पण ती आंब्याखाली मिळाली म्हणून तिला नाव पडलं आम्रपाली. उपजत सौंदर्याची खाण म्हणून जन्माला आलेल्या आम्रपालीला तिचं सौंदर्य हाच शाप ठरला. राज्यामधील संघर्ष होऊ नये म्हणून तिला नगरवधू व्हावं लागलं. गणिका वेश्या व्हावं लागलं. तिला सुंदर महाल मिळाला, वैभव मिळालं. राजे महाराजे यांना ती नृत्य व सर्व सुखे प्रदान करू लागली. एकदा ती बुद्धाच्या संपर्कात आली. बौद्ध भिक्खू तिच्या गल्लीतून जाताना एका सुंदर भिक्खूवर ती मोहित झाली. त्याला वर्षावासात आपल्या महाली थांबण्याची विनंती तिने केली. भिक्खूने सांगितले की मला भगवान बुद्धांची परवानगी घ्यावी लागेल. तो विषय बुद्धांच्या समोर आला. भगवान बुद्धांनी त्याला तिच्या महालात वर्षाकालात राहण्याची परवानगी दिली आणि त्या भिक्खूला सर्वतोपरी वश करण्यासाठी आम्रपालीने हर तऱ्हेने प्रयत्न केले, पण शेवटी ती हरली आणि जेव्हा तो भिक्खू वर्षावासाच्या कालावधी समाप्तीनंतर भगवान बुद्धाकडे परतला तेव्हा त्याच्या मागे आम्रपालीही आली. तिचे सौंदर्य पाहून बुद्धांनी भिक्खूंना डोळे बंद करावयास सांगितले. इतकी ती सौंदर्यवान होती. मग तिने आपलं आगमन का झालं याबद्दल भगवान बुद्धांजवळ आपलं मन मोकळं केलं. मी त्या भिक्खूला वश करण्यासाठी हर तऱ्हेने प्रयत्न केले, ती बुद्धाला म्हणाली. मी त्या भिक्खूला वश करण्यासाठी हर तऱ्हेने प्रयत्न केले आणि मी तुम्हाला शरण आले असं ती म्हणाली. ती भिक्खुनी बनली, परिवर्तित झाली. बुद्धाचा शिष्यावरील विश्वास सार्थ ठरला आणि तोच विषय घेऊन मी गीत तयार केलं, आम्रपाली. गुलाबाची लाली, वसे गौर गाली. गुलाबाची लाली, वसे गौर गाली. पिंपळाच्या झाडाखाली आली आम्रपाली. पिंपळाच्या झाडाखाली आली आम्रपाली. पिंपळाच्या झाडाखाली आली आम्रपाली. गुलाबाची लाली, वसे गौर गाली. पिंपळाच्या झाडाखाली आली आम्रपाली. पिंपळाच्या झाडाखाली आली आम्रपाली. अत्तरात घाली, शिणगारल्याली. रतीच्या रूपाशी एक रूप झाली. अत्तरात घाली, शिणगारल्याली. रतीच्या
रूपाशी एक रूप झाली सजली महाली नंतर निघाली सजली महाली नंतर निघाली पिंपळाच्या झाडाखाली आली आम्रपाली पिंपळाच्या झाडाखाली आली आम्रपाली पिंपळाच्या झाडाखाली आली आम्रपाली नाद नर्तनाचा सोडला म्हणाली घडा पातकाचा फोडला म्हणाली नाद नर्तनाचा सोडला म्हणाली घडा पातकाचा फोडला म्हणाली गुरु हात आता जोडला म्हणाली गुरु हात आता जोडला म्हणाली पिंपळाच्या झाडाखाली आली आम्रपाली पिंपळाच्या झाडाखाली आली आम्रपाली पिंपळाच्या झाडाखाली आली आम्रपाली वामनशिलाचा ठेवा मिळाला ना संपणारा मेवा मिळाला वामनशिलाचा ठेवा मिळाला ना संपणारा मेवा मिळाला सोडले जगाला आता हाच वाली सोडले जगाला आता हाच वाली पिंपळाच्या झाडाखाली आली आम्रपाली पिंपळाच्या झाडाखाली आली